रामपूर नावाच्या गावात एक जमीनदार राहत होते, गणपतराव. मोठं घर, शेती, गाई बैल, धान्याची कोठारं, सगळं होतं त्यांच्याकडे. पण मन मात्र फार कठोर होतं. त्यांच्याकडे लहानपणापासून काम करणारा नोकर होता, गोविंद. गोविंद साधा, प्रामाणिक, मेहनती आणि दयाळू. गावातल्या लोकांना तो खूप प्रिय होता. एकदा गणपतराव दूर गावी लग्नाला निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी गोविंदला बोलावलं. गोविंदा, मी महिनाभरासाठी बाहेर जातोय. वाडा, जनावरं, धान्य सगळं तुझ्या जबाबदारीवर आहे. पण लक्षात ठेव, धान्याचं कोठार कुणालाही उघडायचं नाही. गरीब आले तरी नकार दे. ठीक आहे साहेब, जसं तुम्ही सांगाल तसं होईल. सुरुवातीचे काही दिवस छान गेले, पण हळूहळू गावात पाऊस कमी पडू लागला. नदी आटली, विहिरी कोरड्या पडल्या, शेतं करपली. गावकऱ्यांकडे धान्य संपायला लागलं. लोक उपाशी राहायला लागले. मुलं रडू लागली. वृद्ध कातर आवाजात भाकर मागू लागले. एक दिवस काही गावकरी वाड्यावर आले. गोविंदा भाऊ, थोडं धान्य दे. मुलं उपाशी आहेत. आम्ही पैसे देऊ, पण आमचं पोट भरू दे. गोविंदाच्या मनात द्वंद्व सुरू झालं. मालकाचा आदेश पाळावा की लोकांचा जीव वाचवावा. दुसऱ्या दिवशी एक विधवा बाई आली, हातात छोटा मुलगा घेऊन. गोविंदा भाऊ, माझा मुलगा उपाशी आहे. जीव गेला तर मी कसं जगेन? गोविंदाचं हृदय द्रवलं. तो मनात म्हणाला, मालक रागावले तरी चालेल, पण मी या लोकांना उपाशी मरू देणार नाही. त्याने कोठार उघडलं आणि गावकऱ्यांना धान्य वाटायला सुरुवात केली. गोविंद रोज थोडं थोडं धान्य वाटू लागला. प्रत्येकाला पुरेल इतकंच. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. लोक म्हणू लागले, गोविंदा देवाने पाठवलेला देवदूत आहे. महिन्यानंतर गणपतराव परत आले. त्यांनी कोठार पाहिलं तर अर्ध्याहून अधिक धान्य संपलं होतं. ते संतापले आणि ओरडले. गोविंदा, ए गोविंदा, कुठे गेलास? लवकर इकडे ये. गोविंदा, हे धान्य कुठे गेलं? तू लुटलेस का? साहेब, मी धान्य विकलं नाही. गावकरी उपाशी मरत होते, त्यांना दिलं. जर माझी चूक वाटत असेल तर शिक्षा द्या, पण मला पश्चाताप नाही. इतक्यात गावकरी तिथं जमले. साहेब, गोविंद नसता तर आम्ही मेलो असतो. त्यानेच तुमच्या धान्याने आमचं प्राण वाचवलं. गणपतराव गप्प झाले. त्यांच्या डोळ्यासमोर सत्य उभं राहिलं. मी श्रीमंत असूनही लोकांना मदत केली नाही, पण माझा नोकर खरा धनवान ठरला. गोविंदा, मी तुला नोकर समजलो, पण तू माझा भाऊ आहेस. आजपासून हे कोठार कायम गावासाठी उघडा राहील. गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. गोविंदाला सगळ्यांनी देवदूत मानलं. गणपतराव बदलले. वाडं, कोठार, संपत्ती आता फक्त स्वतःसाठी नव्हती, तर सगळ्या गावासाठी होती. मित्रांनो, खरी इमानदारी म्हणजे फक्त आदेश पाळणं नाही, गरजूंना मदत करणं हीच खरी मानवता आहे. संपत्तीचं खरं मूल्य ती लोकांसाठी वापरली तेव्हाच ठरतं.